वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेल्या कळतायत। फडणवीस यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी भावना गवळी या पोहोचल्या असल्याची माहिती मिळते। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी नेमकी कोणाला द्यायची याचा पेच अजूनही सुटलेला नाहीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भावना गवळी आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतील। जितेंद्र, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसतात। भावना गवळी या फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या आहेत। नक्कीच यामिनी, कारण ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील 48 लोकसभा आहेत जागा आहेत आणि या जागांचा काही जागांवरील जो पेच आहे तो अजूनही सुटलेला नाहीये। यामध्ये एक यवतमाळ वाशिम ही लोकसभा मतदारसंघ देखील आहे आणि या जागेवर कोण उमेदवार असणार याचा पेच अजूनही सुटलेला नाही। दुसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते या लोकसभा मतदारसंघात आहे, त्याची अधिसूचना निघालेली आहे आणि 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत। आता केवळ 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अजूनही उमेदवारी अर्ज कोण दाखल करणार किंवा कोण उमेदवार असणार हे अजून ठरलेलं नाहीये। महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडे येथील जागा आहे आणि सध्याच्या ज्या खासदार आहेत भावना गवळी त्या येथील विद्यमान खासदार आहेत। मात्र काही रिपोर्ट्स आलेले आहेत, काही यापूर्वी माहिती आलेली आहे की भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं, कारण जे काही सर्वे झालेले आहेत ते त्यांच्या नुसार नाही आहे किंवा त्यांच्या बाजूने नाही आहेत आणि त्याच अनुषंगाने उमेदवार बदलला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याच अनुषंगाने उमेदवारी मिळावी यासाठी भावना गवळी या प्रयत्नशील आहेत आणि त्याच अनुषंगाने आता देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरात आलेले आहेत। ते आपल्या नागपुरातील या निवासस्थानी आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी भावना गवळी इथे पोहोचलेल्या आहेत। आता ते आतमध्ये आहेत। आता देवेंद्र फडणवीस आणि भावना गवळी यांच्यामध्ये काय नेमकं खलबतं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या जी आहे ती बंद दाराआड दोघांमध्येही राजकारणावर आणि उमेदवारीवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। अगदी जितेंद्र, खरं तर एकीकडे काही जागांचा पेच अद्यापही कायम असलेला दिसतोय, दुसरीकडे ज्या जागांवरून काहीशी रस्सी केस होती तिकडे समेट घडवून आणायचा प्रयत्न दिसतोय। भावना गवळी यांचे कार्यकर्ते अगदी आक्रमक झालेले दिसत आहेत आज सकाळपासूनच, त्यामुळे एका पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? नक्कीच यामिनी, कारण ज्याप्रमाणे येथील जी जागा आहे ती शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे। भाजपने देखील यापूर्वी दावा केलेला होता, मात्र आज बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे आणि मुख्यमंत्री शिंदेच ठरवणार की उमेदवार कोण असणार म्हणून। मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये देखील उमेदवारीबाबत चढाओढ सुरू आहे। एकीकडे भावना गवळी आहे तर दुसरीकडे संजय राठोड देखील आहेत आणि काही रिपोर्ट्स आलेले होते की ज्यामध्ये संजय राठोड यांनी ही जागा लढवावी अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यांनी तयारी सुरू केल्याची देखील अंतर्गत गोटातून माहिती मिळते। त्यामुळे भावना गवळी ज्या आहेत त्या आपली जागा वाचवण्यासाठी आणि नेमकी 6व्यांदा मिळते का तिकीट हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यांना। धन्यवाद।